किती लोकांना वाटतं की मी शरीरानं निरोगी असावं? त्यामुळेच मी प्रश्न विचारला कि हमें कितने लोगों को लगता है कि हम शरीर से एकदम मजबूत हट्टे कट्टे सुदृढ़ हो। सबको लगता है, एक भी ऐसा आदमी नहीं होगा जो बीमार होने के लिए प्रार्थना करता होगा। करता है? नाही। मग किती लोकांना वाटतं मी मनानं निरोगी असावं? हालेलुया। काय बरोबर की नाही? आपण शरीराची काळजी जास्त घ्यायची की मनाची काळजी जास्त घ्यायची? आपल्या हृदयाची, आपल्या मनाची। मग ज्याप्रमाणे आजार आपल्या शरीराला कमकुवत करतो ना, आजार सिकनेस आपल्या शरीराला कमकुवत करतो, हा बाह्य मनुष्य नाही का? शरीर काय आहे? ये बाहर का आदमी है। त्याप्रमाणेच पाप आपल्या मधल्या माणसाला कमकुवत करतो। काय? सिकनेस, ॲज सिकनेस इज टू युअर बॉडी, sin इज टू युअर सोल। जसा आजार तुमच्या शरीराला रोगी करतो, तसं पाप आपल्या मधल्या माणसाला रोगी करतं। मग आपलं जसं आपण आपल्या देहानं एकदम धडधाकट निरोगी असण्यासाठी खूप प्रयत्न करतो की नाही? काय करतो सांगा? काय करतो आपण? हम हट्टे कट्टे रहने के लिए क्या करते हैं? हाँ, व्यायाम, डाएट, हां, चांगलं भोजन, दुसरं चांगलं दिसावं म्हणून आपण सजवतो आपल्या शरीराला, आपण काळजी घेतो, आपण चांगली झोप घेतो नाही का? खूप काही गोष्टी करतो। मास्क लावतो कशाला? करोनामध्ये आपण काय लावायचो? मास्क, फिल्टर। कशासाठी? कशासाठी? हां, विषाणू, जीवाणू, विषाणू, कीटाणू, मराणू सगळे मध्ये जाऊ नये म्हणून नहीं क्या? हम मास्क क्यों लगाते थे? कोरोना में देखा कि सब लोग मास्क लगाते थे। मास्क लगाया नहीं तो पुलिस डंडा मारता था। क्यों लगाते थे? क्योंकि जो हवा में बैक्टीरिया से विषाणु हैं वो हमारे अंदर, हवा के द्वारा हमारे अंदर न जाए। हम प्रोटेक्ट करते थे, हम खुद को, प्रोटेक्शन था। हम फिल्टर का पानी पीते हैं, हम बिस्लरी पीते हैं, हम ऐसा गंदा नाली का पानी पीते हैं। कोई देखा है गंदे नाली का पानी पीते हुए? कोई पीता है? नहीं ना? क्यों? क्यों नहीं पीता? क्योंकि उसमें जो गंदगी है, वो बैक्टीरियाज है, वो हमारे शरीर के लिए हानिकारक है। वो हमारे अंदर आएंगे तो हमें बीमार कर देंगे। तो हम खाना भी खाते हैं, 3 वक्त का खाना खाते हैं, सुबह खाते हैं, दोपहर को खाते हैं, रात को खाते हैं, बीच में भजिया खाते हैं, बीच में वड़ा पाव खाते हैं, क्या क्या खाते हैं। देखा हमने पिकनिक को गए थे, क्या क्या खाया। भूख नहीं है फिर भी खा रहे थे नहीं? एक्सरसाइज करते हैं, सुबह उठते हैं, दौड़ लगाते हैं, सब कुछ करते हैं। हे ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो? देहासाठी ना, की आमचं शरीर सुदृढ असावं, आम्ही जगावं नाही का? मग आपल्या आतल्या माणसासाठी आपण काय करतो? ज्या जगामध्ये बॅक्टेरियाज आहेत, पाप आहे, हे विचारांचे बॅक्टेरियाज आहेत सगळे। कसले विचार? विचार दिसतात, बॅक्टेरिया दिसतात, विचार दिसतात, बॅक्टेरिया आहेत, विचार आहेत। पण आपण मास्क लावतो का?
आपल्या डोळ्यावरती, आपल्या कानावरती, तोंडावरती लावतो, आपल्या नाकावरती. कशासाठी? विषाणूमध्ये जाऊ नये म्हणून. पण आपल्या कानावरती आणि आपल्या डोळ्यावरती पण प्रभू मास्क लावायला सांगतो, जेणेकरून आपल्या हृदयाचं रक्षण व्हावं. आपल्या मधल्या माणसाचं हृदय, काय म्हटलंय, मधला माणूस तो बलवान व्हावा. हालेलुया. आपण डॉक्टरकडे जातो ना, कधी जातो? आजारी पडल्यावर. कधी म्हणजे थोड्या वेळाने जातो की लगेच जातो की चलता है देखते हैं? काय करतो आपण? जितक्या लवकर डॉक्टरची अपॉइंटमेंट घेता येईल तितक्या लवकर आपण घेतो. हम डॉक्टर के पास कब जाते हैं बीमार होने के बाद? जल्दी से जल्दी, फौरन, तुरंत. और अंदर के आदमी जब बीमार होता है तब हम डॉक्टर के पास जाते हैं कि नहीं? कौन से डॉक्टर के पास जाते हैं? ओके, देखो हम पढ़ेंगे लूक की किताब 31 और 32. लूक चैप्टर 5 31 and 32. नंबर 90 लूका की किताब उसका 5वां अध्याय वचन 31 से 32 तक. यीशु ने उनको उत्तर दिया, वैद्य भले चंगों के लिए नहीं परंतु बीमारियों के लिए आवश्यक है. मैं धर्मियों को नहीं परंतु पापियों को मन फिराने के लिए बुलाने आया हूँ. प्रभू काय सांगतो? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, निरोग्यास वैद्याची गरज नाही. जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा आपल्याला डॉक्टरची गरज नसते, परंतु जेव्हा आपण आजारी होतो तेव्हा आपल्याला डॉक्टरची गरज असते. आपण लवकरात लवकर जातो आपल्या देहाच्या आजारासाठी. परंतु मधील माणसाचा जो आजार आहे तो आजारी झाला तर त्यासाठी एक डॉक्टर आहे. कोण? प्रभू येशू. काय म्हणतो तो? निरोग्यास वैद्याची गरज नाही तर रोग्यास आहे. मी न्यायीस बोलावण्यास आलो नाही तर पाप्यास पश्चातापासाठी बोलावला आलो आहे. वैद्य काय देतो? डॉक्टर काय देतो गेल्यावरती? औषध. आणि प्रभू काय सांगतो? प्रभूकडे गेल्यावर काय करतो प्रभू? पश्चाताप कर. पहिली गोष्ट काय करायची आहे आजारी असल्यावर? पश्चाताप कर. मान तू आजारी आहेस. काही लोक काय करतात, त्यांना सांगितलं डॉक्टरने कॅन्सर आहे, ते काय सांगतात, छे मला कॅन्सर बिन्सर काय नाही. दारू पीता है, उसको डॉक्टर क्या कहता है, तेरा लीवर खराब हो जाएगा, तेरा लीवर हो गया, सत्यानाश हो गया उसका, तू मर जाएगा. वो छोड़ता है दारू. क्यों? उसको पश्चाताप नहीं है, उसको अच्छा नहीं होना है. तुम्ही बरे न व्हावे म्हणून माझ्याकडे येऊ नये, नाही का? प्रभू काय सांगतो? तुम्ही तुमचे कान बंद केलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत, जेणेकरून तुम्ही माझ्याकडे येऊ नये आणि मी तुम्हाला बरं करू नये. मत्ते 13 मध्ये आहे ना. प्रभू कोणते आजार बरे करतो? देहाचे की मधले? दोन्ही. दोन्ही. पण आपली प्रायोरिटी काय आहे? आपली प्रायोरिटी कसली असली पाहिजे? मला पहिलं कुठे बरं व्हायचंय? पहिलं आतमध्ये, मग बाहेर. कारण प्रभू सांगतो, तू धडधाकट असून नरकात जाण्यापेक्षा तुझं एक अंग तुटलेलं असून तू स्वर्गात गेलेलं बरं. काय सांगतो ना मत्तेमध्ये, की तुझे एक हात तुटलेला, एक डोळा काढलेला, तू स्वर्गात असलेला बरा, की तुझं पूर्ण शरीर जाऊन नरकात जळावं. मी न्यायीस बोलावला आलो नाही. न्यायी कोण होते?
कौन होते न्यायी त्यावेळेला? उस वक्त न्यायी धर्मी कौन था? कोई नहीं था। वो खुद को धर्मी मान रहे थे। शास्त्री और परुषी खुद को धर्मी मान रहे थे, लेकिन वो धर्मी नहीं थे, इसलिए प्रभु के पास नहीं आए। लेकिन जो खुद को बीमार समझ रहे थे, जो पापी थे, वो खुद को मान रहे थे की मैं पापी हूँ, मुझे तुम्हारी जरूरत है, तेव्हा ते प्रभूकडे आले आणि प्रभू म्हणाला, मी पाप्यास पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे, की त्यांनी फिरावं, त्यांनी बरं व्हावं आणि त्यांनी स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घ्यावं. हालेलुया. प्रभूकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपले खूप भौतिक गरजा असतात, नाही का? सुवार्ता सांगताना आपण सांगतो, प्रभूकडे ये तुझं हे बरं होईल, प्रभूकडे ये तुझं हे बरं होईल. ठीक आहे, ती पहिली पायरी आहे. प्रभूने बरं केलं आणि मग सुवार्ता सांगितली, आणि सुवार्ता सांगितली आणि मग बरंही केलं, असंही आहे. सुवार्ता सांगा, बरं करा आणि नंतर सुवार्ता सांगा. कोणतीही स्टेप आपण घेऊ शकतो, पण तिथेच आपल्याला राहायचं नाही आहे. आपल्याला मध्ये बरं व्हायचं आहे. पवित्रता ही आपल्या मधल्या माणसाचं आरोग्य आहे, नाही का? मधल्या माणसाचं आरोग्य काय आहे? पवित्रता, आपल्या विचारांची पवित्रता, की माझे विचार पवित्र तो पवित्र, आणि ज्याचं मन चंगा उसके कटोरी में गंगा. जो मध्ये शुद्ध आहे त्याला सर्व शुद्ध आहे. जिसका मन चंगा उसका तन भी चंगा. प्रभूचा हा नियम आहे, जर तू मध्ये बरा आहेस तर तू बाहेरही बरा आहेस. हालेलुया. आता हे बाहेरचे रोग आपल्याला माहीत आहेत, मधले रोग जे प्रभू त्याला पाप असं म्हणतो, किंवा षड्रिपू, नाही का? हे रोज आपल्याला त्याचे बॅक्टेरिया फिरत असतात जगामध्ये. षड्रिपू, काम, क्रोध, मद, मोह, मोह, लस, मत्सर, ईर्षा, गर्व, अहंकार, देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराची हुशारकी, हे सगळे काय आहेत? ये सब क्या है? बैक्टीरिया है. कहाँ से अंदर जाते हैं? ये बैक्टीरिया कहाँ से अंदर जाते हैं? हालेलुया. और कहाँ से बाहर आते हैं? हालेलुया. दूसरों को दूषित कहाँ से करते हैं? इन्फेक्शन होतं ना आपल्याला. इन्फेक्शन झालेला माणूस कुठे राहतो? करोना झालेले कुठे राहायचे? घरी राहायचे, किंवा ते सेंटर असेल ना, काय ते कोणतं सेंटर? क्वारंटाईन सेंटर. मी विसरलो ते, क्वारंटाईन सेंटर. मग आपल्याला करोना झाला असेल मध्ये, तर कुठे राहायचं? क्वारंटाईन सेंटरमध्ये, प्रभूच्या सान्निध्यात. जोपर्यंत आपण बरे होत नाही तोपर्यंत राहायचं. बाहेर पडलं तर काय होईल? मनात कुरकुर असेल, द्वेष असेल, राग असेल, बाहेर पडल्यावर काय होईल? सगळं ना होईल. मग जेव्हा हे षड्रिपू आपल्या मनात येतात इकडनं, तेव्हा काय करायचं? कुठे जायचं? डॉक्टरकडे जायचं. बरं वाटलं नाही, कुठे जायचं? डॉक्टरकडे. मग डॉक्टर काय करतो? औषध देतो. काय देतो? औषध. आपण घेतो ना औषध डॉक्टरने दिलेलं. किती वेळा घेतो? 3 वेळा. जेवणाच्या आधी, जेवणानंतर, दुपारच्या जेवणाच्या आधी, जेवणानंतर, रात्रीच्या जेवणाच्या आधी, रात्रीच्या जेवणानंतर. कधी कोणी सांगतो का मला नको? नाही घेतलं तरी चालेल. डॉक्टरने सांगितलं तसं करतो ना आपण. का? लवकर बरं व्हायला. मग आपण देहासाठी एवढं झटतो, तर प्रभू सांगतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, परंतु मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही?
डॉक्टरचं एवढं आपण ऐकतो, दैहिक डॉक्टरचं आपण एवढं ऐकतो, तर प्रभू सांगतो तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, डॉक्टर डॉक्टर, माझा तारणारा, मला बरं करणारा यहोवा राफा. हां, तुम्ही मला यहोवा राफा म्हणता, मग मी जे पण तुम्हाला सांगतो ते का करत नाही? मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलंय ना. काय दिलंय प्रिस्क्रिप्शन? औषध काय आहे? देवाची वचनं. हे तुझ्या देहाला औषध आहे. हे तुझ्या देहाला औषध आहे. घेतो का आपण सकाळी, दुपारी, रात्री? हालेलुया. बघा, आपण दैहिक आहोत की आत्मिक आहोत? वाचूया नीतिसूत्र 4 अध्याय, Proverbs chapter 4. वीस ते 23. पन्ना नंबर 770, नीति वचन उसका 4 अध्याय, वचन 20 से 23 तक। हे मेरे पुत्र, मेरे वचन ध्यान धर के सुन और अपना कान मेरी बातों पर लगा। इनको अपनी आँखों की ओट न होने दे, वरन अपने मन में धारणा धर, क्योंकि जिनको वे प्राप्त होती है वे उनके जीवित रहने का और उनके सहारे शरीर के चंगे रहने का कारण होती है। सबसे अधिक अपने मन की रक्षा कर, क्योंकि जीवन का मूल स्तोत्र वही है। माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. लिहिलेल्या शब्दांकडे की त्याच्या वाणीकडे? हां, दोन्ही. पहा, लिहिलेले शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्या डोळ्यापर्यंत जातात, परंतु ते मध्ये जाण्यासाठी प्रभूला सांगावं, प्रभू हे माझ्या मध्ये जाऊ दे. मी तुम्हाशी जेव्हा बोलतो किंवा तुम्ही जेव्हा वचन ऐकता ते तुमच्या कानापर्यंतच येतं. कुठे येतं? हे माझं काम आहे, तुमच्या कानापर्यंत वचन पोहोचणं. ये वचन जो मैं बोल रहा हूँ आपके कान तक आता है, लेकिन प्रभु के आत्मा का ये काम है कि वो कान से आपके हृदय में डाले. आपण सुवार्ता सांगतो, कशी सांगतो? त्यांच्या कानामध्येच सांगतो, परंतु तेव्हा प्रार्थना करायची, प्रभू मी सांगितलेली सुवार्ता त्याच्या कानापासून हृदयामध्ये पोहोचू दे, कारण ते त्याचं काम आहे. हालेलुया. मग हे शब्द कोणते आहेत? वाचलेले की ऐकलेले? आत्मा बोलतो, तो सांगतो माझ्याकडे लक्ष लाव, मी काय सांगतो त्याकडे ध्यान दे, तू माझी वाणी ऐकशील, माझ्या सांगण्याकडे कान दे. हे वाचा आणि प्रभूला सांगा, हे माझ्या हृदयात साठवून ठेव, मला मदत कर. हे मी फक्त डोळ्यांनी पाहीन, परंतु माझ्या हृदयात जाणार नाही, मी विसरेन. हे मला ध्यानात धरण्यात सहाय्य कर. तुझ्या डोळ्यापुढून ती दूर न जावो. त्याची वचनं तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावो. तुझ्या कल्पनेत ती असू देत. ह्या डोळ्यापुढून का? हे डोळे बंद करून सुद्धा त्याची वचनं पाहू शकतो की नाही? हे कान बंद करून त्याचे एक शब्द ऐकू शकतो की नाही? तिथे तो आहे अंतरीचा माणूस, मधला माणूस, जो निरोगी असायला हवा आहे. ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहे. ज्यांना माझे शब्द सापडतात त्यांना ती जीवन आहेत, आरोग्य अशी आहेत, औषध अशी आहेत. चिंता आजार आहे की नाही? भीती आजार आहे की नाही? वासना आजार आहे की नाही? गर्व आजार आहे की नाही? सर्व रिपू ज्या आहेत
ते सर्व आजार आहेत. हे मधल्या माणसाला कमकुवत करतात. पण त्यावेळेला जर हे आपण औषध घेतलं तर काय होतं, ते आजार बरे होण्यास मदत होते. आपण पवित्र होत जातो. आमेन. ज्या कोणाला ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत. त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. पहिलं काय बरं करतो प्रभू? प्रभूचा उद्देश पहिलं मध्ये बरा हो, मग बाहेर तू आपोआप बरा आहेस. हालेलुया. ती तुझ्या देहाला आरोग्य आहेत. एका ट्रान्सलेशनमध्ये ते लिहिलं आहे, इट इज मेडिसिन टू युअर बॉडी. आहे का कोणत्या ट्रान्सलेशनमध्ये? नाही. इंग्लिशमध्ये आहे कोणत्या तरी एका ट्रान्सलेशनमध्ये की माझी वचनं तुझ्या देहाला औषध अशी आहेत. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर. आपल्या देहाचे रक्षण आपण फार करतो. नाही, आपण बघितलं आपण काय काय करतो आपल्या देहासाठी. खाणं पिणं, औषध पाणी, एक्झरसाइज, नाही काय काय, सकाळी लवकर उठून धावणं. काय लोक काय काय करतात देहासाठी हो. पण प्रभू सांगतो त्यापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या आतल्या माणसाचं राखण कर. हृदय काय? हा आपला आतला माणूस जो देवाला प्रिय आहे. आपण मास्क घालतो रक्षण करण्यासाठी ना. फिल्टरचं पाणी पितो कशासाठी? रक्षण करण्यासाठी. केर कचऱ्यातलं उचलून खातो का? काय होईल खाल्लं तर? मग आपण जगातलं केर कचऱ्यातलं कसं खातो? सगळा केर कचराच आहे ना जगामध्ये. सगळे काय फेकतात? काय फेकतात सगळे? कुचकं, नासलेलं, उष्ट, खरकट, बुरशी आलेलं फेकतात की नाही? आणि आपण खातो. मस्त लागते. हा चावम्याव. आपल्या हृदयाचं रक्षण कर. मास्क लाव, फिल्टर लाव ना. प्रभूला सांग, प्रभू तुझं फिल्टर माझ्याबरोबर असू दे. पवित्र आत्मा फिल्टर आहे. पवित्र आत्मा आपल्याबरोबर असतो तेव्हा तो फिल्टर असतो. तो सांगतो नाही हे घेऊ नको, हे घे, हे घेऊ नको, हे घे, हे घेऊ नको, असं करू नको, असं कर, इथे जाऊ नको, इथे जा, हे बघू नको, हे बघ. फिल्टर आहे ना. जे नको हवंय आपल्या आतल्या माणसाला ते पवित्र आत्मा काढून टाकतो. आणि हे रोज करायचंय. रोज करायचंय, एक दिवस नाही. आपलं हृदय कांद्यासारखं आहे. काय कांदा माहिती आहे? एक साल काढलं दुसरं साल आहेच, दुसरं साल काढलं तिसरं साल आहे. आणि हा कांदा एवढा मोठा आहे. मग तो रोज सोलायचा आहे, अहंकार काढायचा आहे, वासना काढायचे, हे काढायचं, रोज मरायचंय, रोज मरायचंय, रोज मरायचंय, रोज मरणं आहे. जो रोज मरेल तो मध्ये दणकट होत जातो. डेली मरणं आहे. प्रभू सांगतो तेव्हा ते सालपट काढून टाकायचंय, ठेवून नाही द्यायचं. मस्त वाटते, राहू दे ना. नाही का कांद्याला बरं वाटत असेल किंवा मधल्या की वरचा सालपट आहे, मी आतमध्ये खुश आहे. मधल्या सालपटाला काय वाटतं? बाहेरचा सालपट आहे तोपर्यंत मी खुश आहे, बाहेरचा गेलो की मी उघडा पडेन. नाही, रोज काढायचं आहे. प्रभू जेव्हा सांगतो तेव्हा त्या डॉक्टरचं ऐकायचं आहे. डॉक्टर सांगतो हे काढून टाक. डॉक्टर सर्जरी करायला लावतो ना. काय वाढलं असेल, मुरूम झाला असेल, कॅन्सर झाला असेल, डॉक्टर काय करतो? कटिंग. कशासाठी? बऱ्यासाठी की वाईटासाठी? हां, मग डॉक्टर आहे तो कटिंग करणारच. बरं की वाईट? तुम्ही बरे व्हावे म्हणून. हालेलुया. बघा फिल्टर काय काय आहेत. मास्क. कुटील तोंड तू आपल्यापासून लांब टाक. आपल्या तोंडावर
ताबा रे. मास्क लाव. आपले वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर, फिल्टर करून टाक. तू डोळे नीट, तुझे डोळे नीट तुझ्या पुढे अवलोकन करोत. नीट बघ, वाईट ते काढून टाक. चांगलं बघ, चांगले विचार कर, वाईट विचार काढून टाक, फिल्टर कर. तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहोत. असं नाही बघायचं, नाही का? असं बघतात लोक. असं हां, सरळ बघायचं. तू आपल्या पायाची वाट सरळ कर. वाकडा तिकडं चालू नको रे बाबा. त्याचा मार्ग अरुंद आहे, रस्ता सरळ आहे, पसरट आहे, नाशाकडे जातो. प्रभूचा रस्ता कसा आहे? दरवाजाही रुंद आहे, रस्ताही रुंद आहे, जो जीवनाकडे जातो, जो तुला निरोगी करतो. नाशाकडे जाणारा दरवाजा पसरट आहे, रुंद आहे, दरवाजाही फार मोठा आहे, सगळे त्याच्यातून जातात, पण ते नाशाकडे जातात. तुझे सर्व मार्ग नीट व्यवस्थित असो. तू उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. आपल्या पायाला फिल्टर लाव. काय लाव? डोळ्यांना फिल्टर, तोंडाला फिल्टर, पायांना फिल्टर, कानांना फिल्टर, मुख पे कब्जा, हाथों पे क्या प्रभु, इस पे कब्जा, उस पे कब्जा, सब पे कब्जा ना. सोचों पे कब्जा, ख्यालों पे कब्जा, बातों पे कब्जा, आँखों पे कब्जा, हाथों पे कब्जा, पैरों पे कब्जा, हृदय पे कब्जा, सब पे कब्जा. फिल्टर लगाओ, फिल्टर लगाओ. बराबर ना? तू आपला पाय वाईटापासून दूर राख. हालेलुया. 1 तिमोथी 4 अध्याय. सात आणि 9, 7 ते 9. 1 Timothy chapter 4, 7 to 9. पन्ना नंबर 291, तिमुथियुस की पहली पत्री उसका 4 अध्याय वचन 7 से 9 तक. पर अशुद्ध और बूढ़ियों की सी कहानियों से अलग रहे और भक्ति की साधना कर, क्योंकि देह की साधना से कम लाभ होता है, पर भक्ति सब बातों के लिए लाभदायक है, क्योंकि इस समय के और आने वाले जीवन की भी प्रतिज्ञा इसी के लिए है. यह बात सच है और हर प्रकार से मानने के योग्य है. परंतु अमंगळपणाच्या आणि म्हाताऱ्या बायकांच्या व्यर्थ कहाण्या टाकून दे. अमंगळपणाच्या कहाण्या आपल्या कानातून ऐकू नकोस. आपल्याला स्वतःला राख, कुरकुरीपासून राख. आणि तू स्वतः सुभक्तीविषयीची कसरत कर. सुभक्ती म्हणजे देवाला आवडणारी पवित्रता, चांगली भक्ती. देवाला काय आवडतं? पवित्रतेने केलेली भक्ती. मग कसरत कशाची करायची आहे? आपल्या मधल्या माणसाची. कसली करायची? मधला माणूस पवित्र व्हावा, निरोगी व्हावा. पवित्र म्हणजे निरोगी. मधल्या माणसाचा पवित्रता काय आहे? त्याचा निरोगीपण ना. त्याची कसरत कर. देहाची कसरत कशासाठी करतो आपण? हे फुगून दाखवतात ना असे असे ना. बॉडी बिल्डर. काय बॉडी बिल्डर? बॉडी बिल्डर नाही आम्ही मधले आत्मा बिल्डर आहोत, नाही का? आपल्याला काय व्हायचं आहे? आत्मा बिल्डर व्हायचं आहे. मध्ये मोठा पाहिजे. लोकांना काय घाबरून फायदा नाही. लोकांना बॉडी दाखवून काय करणार? सैतानाला बॉडी दाखवा, तो घाबरला पाहिजे. हो, नाही तर काय उपयोग नाही. हो, सैतान घाबरतो आपल्याला. बॉडी बिल्डरला लोक घाबरतात ना, नाही का? हट्टाकट्टा असेल त्याच्याकडून भांडायला कोण जातं का? हो नाही ना. का?
एक दिला की पडला खाली, नाही का? मग समजा आपण मध्ये हट्टेकट्टे असू तर भांडायला येईल का कोण? येईल का सैतान? नाही ना. सैतान कोणाकडे जातो? मध्ये आजारी आहे त्याच्यासाठी, त्याच्या जो कमकुवत आहे त्यालाच गाठतो पहिला. गाठतो की नाही? जो लुच्छा पुच्छा है उसको ही मारते हैं ना सब. जो हट्टा कट्टा होगा उसको नहीं मारेंगे. मध्ये बलवान व्हायचे, प्रभूमध्ये आणि त्याच्या बळामध्ये सबळ व्हा. शरीराची कसरत थोडक्याविषयी उपयोगी आहे. शरीराची कसरत थोडक्या दिवसांसाठी उपयोगी आहे. तो मरणारच आहे. किती बॉडी बिल्डिंग केली तरी काय 80 वर्षाच्या वरती जाणार का होतो? गेला तर 100, 120. पण ते म्हणते त्यानंतर ते दुःखच आहे. देवाचं वचन काय म्हणतं? तो 80-90 वर्ष जगला तरी ते दुःखच आहे. असा करत जगतोय. काय उपयोग त्याचा? थोड़के विषय उपयोगी है. ये थोड़ी चीज़ों के लिए हमारी बॉडी की कसरत उपयोगी है. लेकिन सुभक्ती अवघ्याविषयी उपयोगी आहे. अवघ्याविषयी म्हणजे काय? अवघ्याविषयी म्हणजे काय? अवघं म्हणजे काय? सगळं A to Z तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळणार. क्या बात आहे. मध्ये पवित्र असाल तर सगळं काही मिळणार नाही. तुम्ही पहिल्यांदा त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवायला जटा. मध्ये बलवान व्हा. सुभक्तीची कसरत करा, पवित्रतेची कसरत करा, फिल्टर लावा, औषधं खा, सगळं करा. टॉनिक घ्या, प्रोटीन घ्या, नाही का? हे वाढवण्यासाठी काय करतात? डब्बे खातात, डब्बे. हा मग हा डब्बा दिलाय तो खा ना हो. हा डब्बा काय वाईट आहे का? याच्यामध्ये सर्व प्रोटीन आहेत. ABCD, XYZ सर्व प्रोटीन मिळतात याच्यात. सगळी विटॅमिन आहेत ना. हा खातो. सुभक्तीची कसरत अवघ्याविषयी उपयोगी आहे. सब कुछ मिल जाएगा. तुम्हें जो जरूरत है वो सब जरूरतें आपकी पूरी हो जाएगी. जर ही कसरत केली, ये जो एक्सरसाइज हम करते हैं अंदर की, तिला तर आत्ताच्या कोणत्या? आत्ताच्या व पुढच्याही जीवनाविषयीचे वचन मिळाले आहे. तुम्ही निरोगी व्हाल. आत्ताच्या जीवनाविषयी म्हणजे तू तुझ्या वेळेत मरशील, आधी मरणार नाही. देवानं तुझ्यासाठी वेळ नेमून ठेवलेली आहे. तू आपल्या वेळेच्या आधी कशाला मरावंस? म्हणजे वेळेच्या आधी सुद्धा मरू शकतो. वेळेच्या आधी माणसं का मरतात? आपल्या शरीराची काळजी घेत नाहीत म्हणून. दारू पिणारा आधीच का मरतो? दारू पिणारा आधीच का मरतो? 40 झालं की जातो की नाही? का? त्याचं वय किती असायला पाहिजे? वचनाप्रमाणे 70 ते 80 ना. मग तो 40 वर्षाचाच का गेला? का? त्याच्या कर्मामुळे. त्यानं आपल्या शरीराची काळजी घेतली नाही म्हणून. मग त्याप्रमाणेच आपल्याला आत्मिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर आपण आपल्या मधल्या माणसाची काळजी घेतली तर त्यासाठी आपल्याला आत्ताची काळची वचनं, आत्ताचं जीवन आणि पुढच्या जीवनाविषयीचे पण वचन मिळालेलं आहे. तू इथेही जगशील आणि नंतरही जगशील. तू इथे माझ्याबरोबर राहशील आणि नंतरही माझ्याबरोबरच राहशील. आपण मरणार नाही, हे फक्त सोडून जाणार आहोत. मधला माणूस मरत नाही. मधला माणूस मरत नाही. मग कोणती एक्सरसाइज करायची आहे आजपासून? मधली. फिल्टर लावायचे लावा, प्रोटीन जी खायची ते खा, अंडी जेवढी पाहिजे तेवढी खा,
रोज उठा, धावा, हे सगळं बाहेरचं माणसासाठी, पण मधल्या माणसाचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही डॉक्टरकडे जा, त्यांनी दिलेलं प्रिस्क्राईब औषध रोज घ्या, त्याने दिलेली प्रोटीन घ्या, स्वर्गीय प्रोटीन आहेत ते. मग बघा कसे तुम्ही मध्ये बलवान व्हाल. तुमचं घर मोडणार नाही. वादळ येतील, वारे येतील, हम खडे हैं, डरेंगे नहीं. हालेलुया. डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा तो काय चेक करतो? हां, काय पहिलं काय चेक करत होता? आता माहिती नाही करतो की नाही, पण पहिलं करायचं. आम्ही जेव्हा छोटे असताना आम्ही लेस्ली डॉक्टरकडे जायचो होळीवर. तो पहिला आमच्या बॅटरी मारून तसं जीभ बाहेर काढ. मग जीभ बाहेर काढल्यावरती तो बॅटरी मारून बघायचा का जिभेवरती काय असतं, आपला आजार दिसतात का हो डॉक्टरला? हां, डॉक्टरला जिभेवरती आपले आजार दिसतात, म्हणून असं बाहेर काढायला सांगतो ना जीभ. मग प्रभूकडे गेल्यावरती काय दाखवायचं पहिलं? सगळे गपचूप आहेत, माहिती आहे काय दाखवायचं आहे ते. हां, प्रभू के पास जाते तो क्या दिखाना है पहिले? हां, मी काय बोललोय, मी कुणाला काय बोललोय, कसं बोललोय, सगळं दाखवायचं आहे. बघा नीतिसूत्र 18:21. नीतिसूत्र 18:21 मध्ये जीवन पाहिजे असेल तर आपल्याला करावंच लागेल. प्रोवर्ब्स 18:21. पन्ना नंबर 787, नीति वचन उसका 18वां अध्याय वचन 21. जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं, और जो उसे काम में लाना जानते हैं वह उसका फल भोगेगा. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहेत, आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. खरं आहे का हो? लाईफ अँड डेथ आर इन द पॉवर ऑफ युअर टंग, यू विल ईट द फ्रूट ऑफ इट. कोणाच्या हातात आहे आपलं जीवन आणि मरण? आपल्या हातात आहे. आपण काय बोलावं आणि काय बोलू नये, आपण काय खावं आणि काय खाऊ नये, कोणाच्या हातात आहे? हां, आता आपण गेलेलो पिकनिकला, तेव्हा माझी बायको बोलली, काय ते तुला भरवत होते का, तू खात होता तेव्हा? मी म्हटलं असं पोट खराब झाले ते काय, ती सांगते काय तुला भरवत होते का? ते खायचं की नाही ते तुझ्यावर होतं ना. मग खायचं की नाही हे आपल्या हातात आहे. नाही आहे ना? कोण आपल्याला फोर्सफुली बोलायला लावतं का की असंच कर, असंच बोल? नाही, नाही ना. स्वतंत्रता आहे की नाही? मग काय बोलायचं की नाही ते कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या हातात आहे. बरोबर की नाही? त्यासाठी काय लिहिलंय? मरण आणि जीवन कोणाच्या हातात आहे? देवाच्या की तुमच्या? कोणाच्या? तुमच्या. देवानं दिलं आहे, तुम्हाला जीवन दिलं आहे, पण ते घ्यायचं की नाही, तुम्ही काय बोलायचं ते तुमच्या हातात आहे. आशीर्वाद आणि शाप, जीवन आणि मरण मी तुझ्या समोर ठेवले आहे. आकाश आणि पृथ्वी याला साक्षीला देऊन, आकाश, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप मी तुझ्या पुढे ठेवली आहेत. तू आणि तुझ्या संतानानं जगावं म्हणून तू जीवन आणि आशीर्वाद निवडून घे, म्हणजे तू आणि तुझे संतान जिवंत राहतील. देवानं दोन्ही दिलेले आहेत, पण आपल्याला चॉईस करायची आहे. फिल्टर काय आहे? चॉईस. फिल्टर कशाला लावतो? जे पाहिजे तेच घ्यायचं, नको ते नको. नको पाहिजे, जे आपल्याला हानिकारक आहे ते घ्यायचं नाही.
मग देवाने आपल्याला हा निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे की मला काय हवं तेच मी घेणार. जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, तिचे फळ तू खाशील. नीतिसूत्र 15-13. पन्ना नंबर 783, नीतिवचन उसका 15वां अध्याय वचन 13. मन आनंदित होने से मुख पर भी प्रसन्नता छा जाती है, परंतु मन के दुख से आत्मा निराश होती है. आनंदित हृदय मुखाला तेजस्वी करतं. ज्याचं हृदय आनंदी आहे त्याचं मुख आनंदी असतं. ज्याचं मुख आनंदी असतो त्याचं हृदय आनंदी असेल असं नाही. तसं असतं तर मग जगातली लोक जी आनंद करतात त्यांचं हृदय आनंदी असलं असतं ना. नटनटीन ज्या आहेत, विराट कोहली जो आहे ना आनंदी आहे. विराट कोहली आनंदी, आपला हिरो ना. हां, आपला हिरो. हां हां, तो रडला तर हे पण रडले. बाप रे. बघा आपला आनंद कुठे आहे. प्रभू सांगतोय माझ्याशिवाय दुसरा आनंद कोणीच नाही. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. मी जी शांती तुम्हास देतो ती तुम्हापासून कोणीही काढून घेऊ जाणार नाही. मी माझा आनंद तुम्हाला दिला आहे. माझा आनंद तुम्हामध्ये पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आनंदित मुख, आनंदित हृदय मुखाला तेजस्वी करतं. हालेलुया. परंतु हृदयाच्या क्लेशाने आत्मा व्याकुळ होतो. जेव्हा हृदय व्याकुळ होतं त्याचं शरीरही व्याकुळ असतं की नाही. मन दुःखी असतं तेव्हा शरीर साथ देतं. मन डिप्रेशन में जाता है तो शरीर काम करता है नहीं करेगा. भले ही वो बॉडी बिल्डर होगा लेकिन वो डिप्रेशन में चले गया तो गया काम से. त्याच्याकडे ताकद फिजिकल भरपूर असेल परंतु त्याचं मन कमकुवत असेल तर त्याचा काय उपयोग नाही. त्यासाठी प्रभू म्हणतो तुम्ही मनात तुमच्या हृदयानं बलवान व्हा. भले तुम्ही शरीरानं कमकुवत असाल पण मध्ये बलवान असाल तर तुम्ही जिंकलात. 14:29 नीतिसूत्र 14:29. पन्ना नंबर 29 आणि 30. पन्ना नंबर 782, नीतिवचन उसका 14वां अध्याय वचन 29-30. 29 से 30 तक. जो विलम्ब से क्रोध करने वाला है वह बड़ा समझाना वाला है, परंतु जो अधीर है वह मूढ़ता की बढ़ती करता है. शांत मन तन का जीवन है, परंतु मन के जलने से हड्डियां भी जल जाती है. हो, काय करील माणूस नाही का. काय करील. जो मंद क्रोध तो महाबुद्धिमान आहे. पटकन रागवत नाही तो जेंटल आहे, महाबुद्धिमान आहे. कारण राग कोणाचं भलं करतो नाही का. राग म्हणजे काय. दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला दिलेली शिक्षा. काय राग. दुसऱ्यांच्या चुकीसाठी स्वतःला दिलेली शिक्षा. हार्ट अटॅक कोणाला येईल. जो रागीट आहे त्याला. ज्याने काय केलंय तो सुटला, तो गेला, त्याला काय पडलं नाहीये. तो मंद क्रोध तो बुद्धिमान आहे, परंतु जो आत्म्याचा उतावळा तो मूर्खता मिरवत राहतो.
मध्ये बलवान नसू तर आपली मूर्खता सर्वांना दिसून येईल. आपलं वागणं, आपलं चालणं, आपलं बोलणं कशावर अवलंबून आहे? शरीरावर की आपल्या हृदयावर? आपल्याला कोण चालवतं? आपलं शरीर चालवतं की आपलं मन आपल्याला चालवतं? आपले विचार आपल्याला चालवतात? विचार. आपला मधला माणूस आपल्याला चालवतो. मग मधला माणूस कमकुवत असेल तर चालवेल हे शरीराला? नाही ना. शरीर त्या मधल्या माणसाला चालवेल. जो कमकुवत आहे त्याच्यावर दडपण आणतात ना. जो बलवान आहे तो कमकुवत आहे त्याला दाबतो. आपल्यामध्ये दोन माणसं आहेत, एक बाहेरचा माणूस, एक मधला माणूस. कोण कोणाला दाबतं? कौन किसको दबाता है? हमारा बाह्य मनुष्य, हमारा देह हमारे आत्मा को दबाता है, हमारा आत्मा हमारे देह को दबाता है. बलवान कोण आहे? वचन 30, शांत हृदय देहाचे जीवन आहे. क्या बात है. शांत हृदय देहाचे जीवन आहे. टेंशन काय करतं हो? टेंशन क्या करता है? स्ट्रेस. भयंकर प्रेशर आले. भयंकर स्ट्रेस आली. कुठे जायचं? स्ट्रेस आल्यावर कुठे जायचं? अरे डॉक्टरकडे जा. त्या नाही या. तो म्हणतो शांत हृदय देहाचे जीवन आहे, शांत राहा आणि जाण मी यहोवा आहे. ध्यान कर, माझं ध्यान कर, माझ्याकडे ये. हो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, मजकडे आहे, मी डॉक्टर आहे. मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला शांत करीन, मी तुम्हाला निरोगी करीन. निरोगी करण्याचा उपाय माझ्याजवळ आहे. हालेलुया. शांत हृदय देहाचे जीवन आहे, परंतु हेवा हाडांचे कुजणे आहे. हेवा, ईर्ष्या नाही का? दुसऱ्यांचं बरं झालं की आपल्याला काय वाटतं? छा माझं असतं तर नाही का? काही लोकांना दुसऱ्यांचं बरं झालेलं दिसत नाही. आपल्यामध्ये नाही तसं, जगातल्यांचं बोलतो. आनंदी असतात का होते? सुख आहे का त्यांना? परंतु जो समाधानी आहे, समाधानी मनुष्य सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. जो शांत आहे त्याला सर्वदा मेजवानी आहे. हेवा हाडांचे कुजणे आहे. नीतिसूत्र 16:32. पन्ना नंबर 785, नीतिवचन उसका 16वां अध्याय, वचन 32. विलम्ब से क्रोध करना वीरता से और अपने मन को वश रखना नगर को जीत लेने से उत्तम है. जो मंद क्रोध तो पराक्रम्यापेक्षा आणि जो आपल्या आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकून घेणाऱ्यापेक्षा उत्तम आहे. ज्याला राग चटकन येत नाही तो पराक्रम्यापेक्षा, पराक्रमी कोण? जगातले राजे जे युद्ध जिंकतात त्यांना काय म्हणतात? पराक्रमी, नाही का? पण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? जो आपल्या मनावर ताबा ठेवतो, जो आपल्या मनाला जिंकतो, जो मंद क्रोध, तो त्या नगर जिंकणाऱ्यापेक्षा उत्तम आहे. जो आपल्या आत्म्यावर अधिकार चालवतो, आत्म्यावर म्हणजे आपल्या विचारांवरती अधिकार असतो, फिल्टर लावलेला असतो, कोणते विचार चांगले कोणते वाईट त्याचा निवाडा करतो, चांगलं ते घेतो, तो नगर जिंकून घेतलेल्या माणसापेक्षा उत्तम आहे. कोण बरा देवाच्या दृष्टीने? जगातले राजे की आत्म्यात बलवान असलेला अंतरीचा माणूस, अंदर का आदमी जो प्रभु को भाता है.
नीतिसूत्र 25:28. पन्ना नंबर 796 नीति वचन उसका 25वां अध्याय वचन 28. जिसकी आत्मा वश में नहीं वह ऐसे नगर के समान है जिसकी शहरपण घेराव करने तोड़ दी गई हो. Proverbs chapter 25:28. ज्याचा आत्मा स्वाधीन ठेवलेला नाही तो गावकूस नसलेल्या मोडक्या नगरासारखा आहे. ज्याचा मधला माणूस बलवान नाही, त्याच्या स्वाधीन नाही, त्याचं मन त्याच्या स्वाधीन नाही, तो कसा आहे? गावकूस नसलेल्या मोडक्या नगरासारखा. पहिले राजे किल्ले बांधायचे ना. आपलं वसईचे किल्ला आहे, राजगड आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, जंजिरा आहे. हे कशासाठी बांधले? कुणाच्या संरक्षणासाठी? राजाच्या. आणि राजा मेला तर सगळं गेलं नाही. राजा गेला तर राज्य गेलं ना. मग पहिला कोण वाचला पाहिजे? राजा. मग आपल्याला सिर सलामत तो पगड़ी 50, यही नहीं बचा तो क्या बचेगा? गावकूस नसलेल्या, ज्याचं मन त्याच्या स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या मोडक्या नगरासारखा आहे. कोणी येऊन त्याला मारून जातो नाही. कोणी काही बोललं तरी तो खलास. कोणी काय शिवाय दिली का तर खलास, तो उलट्या शिवाय देणार. मोडलेलं नगर. एक ठोसा मारला की तो 2 ठोसे मारणार. स्वतःवर ताबा नाही. पण ज्याचा स्वतःवर ताबा आहे तो सहन करतो. तो त्या सैतानाला वाव देत नाही. सैतानाला वाव देऊ नका सांगितलं की नाही? सैतान कुठून घुसतो? गावकूसच नसेल तर. गावकूस म्हणजे काय? कुंपण. संरक्षक भिंत तुटलेली असेल तर कोई भी आओ कोई भी जाओ. बकरी आती है चारा खाती है, गाय आती है चारा खाती है, कुत्ता आता है भोग के चले जाता है, गधा आता है मार के चले जाता है. तसं आपलं मन आहे. हां, प्रभूला काय हवंय? मधला माणूस. बळकट पाहिजे, बळकट. हालेलुया. प्रभू सांगतो तुम्ही जे खाता ते तुम्हाला विटाळवत नाही, परंतु तुमच्या मधून जे बाहेर येतं ते माणसाला विटाळवतं. आपण आपल्या शरीराची एवढी काळजी घेतो, काय खावं काय नाही हे आपण ठरवतो. त्याप्रमाणेच आपल्याला ठरवलं पाहिजे की माझे विचार कोणते घ्यायचे आणि कोणते घेऊ नये, नाही का? मार्क 7 17 to 23. Mark 7, 17 to 23. पन्ना नंबर 62 मरकुस उसका 7वां अध्याय वचन 17 से 23 तक. जब वह भीड़ के पास से घर में गया तो उसके चेलों ने उससे दृष्टांत के विषय में से पूछा. उसने उनसे कहा, क्या तुम भी ऐसे नासमझ हो? क्या तुम नहीं समझते कि जो वस्तु बाहर से मनुष्य के भीतर जाती है वह उसे अशुद्ध नहीं कर सकती, क्योंकि वह उसके मन में नहीं परंतु पेट में जाती है और संडास में निकल जाती है. यह कहकर उसने सब भोजन वस्तुओं को शुद्ध ठहराया. फिर उसने कहा, जो मनुष्य में से निकलता है वही मनुष्य को अशुद्ध करता है,
क्योंकि भीतर से अर्थात मनुष्य के मन से बुरे बुरे विचार, व्यभिचार, चोरी, हत्या, परस्त्री गमन, लोभ, दुष्टता, छल, लुचपन, कुदृष्टि, निंदा, अभिमान और मूर्खता निकलती है। ये सब बुरी बातें भीतर ही निकलती है और मनुष्य को अशुद्ध करती है। हालेलुया। मग तो समुदायाला सोडून घरात गेला तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले। तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही असे अजाण आहात काय की बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला विटाळवू शकत नाही, हे तुम्ही समजत नाही काय? हे तो अन्नाविषयी बोलतोय। की आपण काय खावं काय प्यावं, आपल्याला जे माहीत आहे ते आपण खाऊ शकतो। त्याने सर्व अन्न शुद्ध केलेली आहेत ना। अन्न आपल्याला विटाळवत नाही। आपण खाण्यापिण्याने पवित्र होतो की अपवित्र होतो असं नाही आहे। नाही, दारू, तुम्ही म्हणाल दारू पिल्याने अपवित्र होतो का? होतोच, असं नाही। चांगलं जे आपल्याला माहीत आहे प्रभूच्या नियमाप्रमाणे, त्यानं काय खावं आणि काय प्यावं आपल्याला सांगितलं, आपल्याला कॉन्शियस दिलेला आहे, विवेकभाव दिलेला आहे। तर तो त्यानं म्हणाला, तुम्ही अशा अजाण आहात काय की काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला विटाळवू शकत नाही, हे तुम्ही समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही। देहासाठी आपण जे खातो ते कुणाला लागतं? देहाला। त्याचं रक्त बनतं आणि ते आपल्याला जीवन देतं, देहाचं जीवन देतं। तर ते त्याच्या अंतःकरणात जात नाही, तर पोटात जाते व शौचकुपात बाहेर पडते, असे म्हणून त्याने सर्व अन्ने शुद्ध केली। जी जुन्या करारात व्यर्ज केलेली अन्ने होती, हे मटण खाऊ नको, ते मांस खाऊ नको, ते त्यानं काढून टाकलं, सर्व अन्ने शुद्ध केली। आणि तो म्हणाला, जे काही माणसातून निघते तेच माणसाला विटाळविते। मुखातून आत जातं ते माणसाला विटाळवत नाही। भौतिक अन्न माणसाला विटाळवत नाही। तर माणसाच्या जे हृदयात भरलेलं आहे, त्याचे विचार, त्याच्या कल्पना, ते त्याला विटाळविते। विटाळविते म्हणजे आजारी करते। विटाळविते म्हणजे काय? आजारी करून टाकते। कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात। का निघतात? तो फिल्टर लावला नाही ना, कारण जे गेलं आहे तेच बाहेर पडेल ना। जे अंतःकरणात भरलंय ते मुखावाटे बाहेर, मग गेलंच कसं? प्रश्न तो आहे, बाहेर येण्याच्या आधी गेलं कसं? कारण फिल्टर लावला नाही, देवाचं औषध घेतलं नाही। बरोबर का की नाही? कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात। जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टाई, कपट, कामातुरपण, दुष्ट दृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, या सर्व गोष्टी हे आहेत मधले आजार, मधल्या माणसाचे आजार, बॅक्टेरिया, व्हायरस, हे घ्यायचे नाहीत। बॅक्टेरिया कुठून घुसतात? नाकातून ना। मास्क कशासाठी लावतो? पहिले कुठून घुसतात? श्वसनाद्वारे, हवेद्वारे, कारण हवा आपण कॉन्स्टंटली घेत असतो। मग हे जे मनाचे बॅक्टेरिया आहेत ते कुठून घुसतात? डोळ्यातून आणि कानातून। मग काय करायचं? मास्क लावायचं। मास्क काय लावायचं?
बस. डोळ्याला चष्मा आणि कानाला बूच. कानाला काय घालायचं? बूच मारायचे. गुड्डे घालतात ना आता ते ऐकण्यासाठी, काय काय ऐकतात ना ह्याच्यात, गुड्डे घालून फिरतात हल्लीचे तरुण कानामध्ये. बास कोणकोणते आहे, LBL, बास, GBL काहीतरी असतं ते, बरोबर का? हे सगळे बॅक्टेरिया कुठून घुसतात? हातातून घुसतात का हो बॅक्टेरिया? नाही, ह्या दोन गोष्टीतून, डोळे आणि कान. हे कुठे जातात? हे डोळे आणि कान कुठे कनेक्टेड आहेत? हृदयाला. आणि हृदय कशाला कनेक्टेड आहे? तोंडाला. म्हणजे इथून घेतो आणि इथून बाहेर पडतं. ते माणसाला विटाळविते, त्याच्या मधल्या माणसाला रोगी बनवतं. विटाळवतं म्हणजे रोगी बनवून टाकतं. हालेलुया. पहिला योहान तिसरा योहान वचन 2. 3 जॉन चॅप्टर 1, एकच अध्याय आहे, वचन 2. पन्ना नंबर 332, यूहन्ना उसका पहला अध्याय वचन 2. यह जीवन प्रकट हुआ और हमने उसे देखा और उसकी गवाही देते हैं और तुम्हें उस अनंत जीवन का समाचार देते हैं जो पिता के साथ था और हम पर प्रकट हुआ. 2 तिसरा योहानाचे 3 पत्र 2 वचन. अच्छा, 3 अध्याय वचन 2. 3 योहान, 3 जॉन. पन्ना नंबर 339, यूहन्ना उसकी तीसरी पत्री उसका पहला अध्याय वचन 2. हे प्रिय, मेरी यह प्रार्थना है कि जैसे तू आत्मिक उन्नति कर रहा है वैसे ही तू सब बातों में उन्नति करे और भला चंगा रहे. मिळालं सर्वांना? हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे आणि आरोग्यात असावे म्हणून मी प्रार्थना करतो. पहिलं आरोग्य कोणतं मागितलं योहानानं? पहिला आशीर्वाद, पहिलं सुखी काय पाहिजे? जीव. जीव म्हणजे मन, मधला माणूस, अंतर्यामीचा माणूस, इनर मॅन, इनविजिबल मॅन. जसा तुझा जीव सुखी आहे, आनंदी आहे, शांतीत आहे, भरपुरीत आहे, आशीर्वादित आहे, आरोग्यात आहे. सुखी आहे म्हणजे काय? आपण बोलतो ना सुखी, सुखी आहे तो म्हणजे काय? खाऊन पिऊन सुखी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसाच योहान म्हणतो त्याचा मधला माणूस खाऊन पिऊन सुखी आहे, त्याने मस्त खाल्लेली आहे, त्याने मस्त खाल्लेली आहे, प्रोटीन घेतलेली आहेत, विटॅमिन सगळी फुल आहे, सुखी आहे मधला माणूस. हालेलुया. तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे. जर तुझा मधला माणूस सुखी आहे तर बाहेरच्या गोष्टीत सुखी असावास आणि आरोग्यात असावे म्हणून मी प्रार्थना करतो. पहिलं कोणतं मागितलं त्यानं? बाहेरचं की मधलं? योहान पहिलं काय मागतोय? मधलं. पहिला त्याचा जीव आशीर्वादित असावा, त्याचा मधला माणूस सुखी असावा, मधला माणूस संपन्न असावा, बलवान असावा, बळकट असावा, स्थापित असावा, पवित्र असावा. मग बाहेरील माणूस, मग त्याला सर्व गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी, बायको, पोरं, सोनं, सगळं लागेल ते. हां, तुम्हाला काय मी मिलियनर कोट्यावधी बनण्याचं प्रॉमिस नाही देत की सगळ्यांकडे 1-1 करोड येणार. नाही, ते नाही येणार. तुम्हाला पाहिजे तेवढं प्रभू देईल, ते मी सांगू शकतो.
आणि आरोग्यात असावे. मन चंगा तो कटोरी में गंगा और उसका तन भी चंगा. आहे ना तिन्ही गोष्टी. मन कटोरी म्हणजे त्याचं सर्व गोष्टीत सुखी असावं आणि आरोग्यात असावं. उसका तन भी चंगा हो जाएगा. हालेलुया. दुसरा करंथीकर 4 अध्याय 16 आणि 17. पन्ना नंबर 249, दूसरी करंथियों उसका 4 अध्याय वचन 16 से 17 तक. इसलिए हम हेवाम नहीं छोड़ते, यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है. हालेलुया. क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण और अनंत महिमा उत्पन्न करता जाता है. बघा इकडे 2 माणसं पौल सांगतोय. एक बाहेरील माणूस आणि एक आतील माणूस. तुलना केलेली आहे. आपण किती जणांचे बनलेलो आहोत? 2 व्यक्तिमत्व आहेत. एक बाह्य व्यक्तिमत्व आणि एक मधलं व्यक्तिमत्व. बाहेरील माणूस आणि एक मधला माणूस. आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावतो आहे. बाहेरील माणूस काय होत जातो? क्षय पावत जातो, कमकुवत होत जातो नॅचरली. तो कितीही खाओ कितीही न खाओ तो म्हातारा होणार की नाही? आपण होत आहोत ना. घड्याळ टिकटिक करत आहे. हां. क्लॉक इज क्लिकिंग. आपण मरणाच्या जवळ जात आहोत. बड्डे नाही गड्डे आपण साजरा करतो. 1 वर्ष कमी झालं. अरे बरोबर का? वाढतोय की कमी होतोय? हां. वय वाढलं की कमी झालं? कमी झालं. वय कमी होत आहे. बाहेरील मनुष्य क्षय पावत आहे, तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे, बलवान केला जात आहे. रोज. एक दिवसाचं काम नाही भावांनो बहिणींनो. रोज मरावं लागेल. तुम्हाला सांगितलं कांद्याप्रमाणे आहे आपलं हृदय. मध्ये काय आहे माहिती नाही. कोण आपला हृदय जाणतो नाही का? लिहिलंय ना. आपलं हृदय कोण जाणतो? पण जेव्हा परिस्थिती येते तेव्हा काय आहे ते सालपट बाहेर पडतं. आपल्याला प्रभू सांगतो हे साल आहे तुझ्या हृदयावर. मग ते कधी काढायचं आहे? कब निकालना है उसको? जो गंदगी है रोज. जितकं आपण ते साफ करू तितकं आपण नवीन होत जाऊ दिवसेंदिवस. एक्सरसाइज एकच दिवस करतात का हो जिमवाले? जिममध्ये जातात ते एकच दिवस एक्सरसाइज करतात का? रोज ना. मग आपल्याला मधली एक्सरसाइज कधी करायची आहे? कसरत कधी करायची आहे? धावणारा एक त्याला ते मॅरेथॉन धावायची असेल तो काय एकदाच जातो का मॅरेथॉन धावायला? जेव्हा असते तेव्हा. कधी धावतो? रोज करतो. मग आपल्याला कधी करायची आहे? रोज. रोज आपल्यावरती संकट येतील. ही कसरत कशी असते? आपल्यावरती संकट येतात, दुःख येतात, परिस्थिती येते जी आपल्याला आवडत नाही. एक तर आपण बलवान व्हायचं आहे की एक तर आपण कमी व्हायचं आहे? आपल्या हातात आहे. परिस्थितीला बघून पळायचं आहे की परिस्थितीला सामोरे जाऊन बलवान व्हायचं आहे? कुणाच्या हातात आहे? एक तर देवाची शस्त्र सामग्री घ्या आणि परिस्थितीला सामोरे जा, नाही तर सगळं टाकून द्या आणि पळा. रणछोड दास.
कोणतं बरं? कौन सा अच्छा है? बढ़ना है तो जूझना पड़ेगा। बढ़ना है तो परिस्थितियों में खड़ा रहना पड़ेगा। कौन सी भी परिस्थिति हो, प्रभु हमारे साथ है, उसका वचन हमें बल देता है, तो वो हमें छोड़ता नाही आहे। हालेलुया। आमचे हलकेच संकट बघा, आपण दिवसेंदिवस कसे वाढतो। आपले हलकेच संकट कशी असतात? आपल्या दृष्टीने भारी हो, पण देवाच्या दृष्टीने हलकी। जे क्षण मात्र आहे, संकट काय कायमची राहतात का? रात्र दुःखाची झाली तरी दिवस आनंदाचा होईल, सकाळ आनंदाची होईल। संकट सर्व दिवस राहत नाही, ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते। जेव्हा संकट येतात, जेव्हा आपण देवापाशी जातो, तेव्हा देव आपल्याला जी बळकटी देतो तो सार्वकालिक भार आहे। आपण त्याच्या आत्म्याने परिपूर्ण होत जातो, मध्ये बलवान होत जातो। बलवान कोण होईल हो? जो संकटाला सामोरे गेलेला आहे, ज्यानं संकट सोसलेली आहेत, तो की ज्याला संकटच नको, आरामदायी आयुष्य पाहिजे? कोण? जो संकटाला सामोरे जातो, येऊ दे काही, प्रभू माझ्या बरोबर आहे, तो बलवान होत जातो दिवसेंदिवस। तुम्हाला असं नाही की आज बरं आहे, उद्या काही होणार नाही, अच्छा है, सब अच्छा चल रहा है। अच्छे दिन नहीं है, अच्छे दिन नहीं आएंगे, सब हमारे लिए बुरे दिन हैं। लेकिन प्रभु कहता है, प्रभु के बल में, उसके सामर्थ्य में बलवान हो जाओ। इफिस्करस पत्र 6 अध्याय 10 वचन काय म्हटलंय बघा, 10 ते 13 आपण वाचू आणि संपूया। इफिसियन्स chapter 6 verse 10 to 13. इफिस्करास पत्र 6 अध्याय 10 ते 13। वचन 10 वाचतो। शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा। प्रभू कोणती शक्ती देतो? दैहिक शक्ती देतो की आत्मिक शक्ती देतो? दोन्ही देतो, पण आपल्याला कोणती जास्त मिळवायची? आत्मिक। सैतानाच्या कशासाठी? तर सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे, म्हणून देवाची सर्व शस्त्र सामग्री अंगावर घ्या। कशासाठी पाहिजे मधला माणूस सबळ? मधला माणूस सबळ कशासाठी पाहिजे? हे सैतानाचे सगळे बॅक्टेरिया आणि व्हायरस आहेत ते थांबवण्यासाठी। सैतान काय टाकतो? सगळे बॅक्टेरिया आणि व्हायरस। तो लबाडीचा बाप आहे, तो लबाडी आणि तो लबाडीचा बाप आहे। काय टाकतो तो? सगळ्या लबाड्या बोलतो ना। ही त्याची सगळी कपट युक्ती आहे। कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नाही। आम्हाला काय लोकांची भांडण करायला ताकद दिली का हो लोकांनी? ठोसा मारायला ताकद दिली का देवानं? नाही ना। कशासाठी? आतील माणसाची ताकद कशासाठी पाहिजे? तर सत्तांशी, अधिकाऱ्यांशी व जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे। आपलं युद्ध कोणाशी आहे? न दिसणाऱ्या बॅक्टेरियांशी। आत्मिक आहे की नाही? बॅक्टेरिया आहेत की नाही इकडे? आहेत ना। मग त्याचे बॅक्टेरिया असतात की नाही? सैतानाचे घ्यायचे की नाही घ्यायचे? फिल्टर लावायचं। कशासाठी? की तुम्ही वाईट दिवशी, सर्व दिवस चांगले नसतात,
सर्व दिवस चांगले असतात? नाही. तर वाईट दिवशी, चांगले दिवस असतात तेव्हा आपल्याला गरज नसते. आपण घरात असतो, आपण मास्क घालतो का? नाही ना. निरोगी असतो तेव्हा आपण औषध घेतो का? नहीं. ठीक है, अच्छे दिन है तो ठीक है, लेकिन बुरे दिन के लिए तैयार रहो. अच्छे दिन नहीं रहने वाले. आज अच्छा होगा तो कल बुरा हो सकता है. उद्याच्या दिवसाविषयी फुलशारकी मारू नको, कारण उद्याचा दिवस काय प्रसवेल तुला ठाऊक नाही. त्यामुळे तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला, तुम्ही पडू नये, तुम्ही गळू नये, अशक्त होऊ नये, रोगी होऊ नये, यासाठी शक्तिमान व्हावे म्हणून देवाची सर्व शस्त्र सामुग्री घ्या. ते देवाचे वचन आहे. हे काय आहे? देवाचे वचन. सर्व शस्त्र सामुग्री. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे इकडे आहेत. तुमच्या मधील माणसाच्या आरोग्याची सर्व उत्तरे इथे आहेत. जशी डॉक्टरकडे मेडिकल बुक्स असतात सगळी, आपल्या शरीराची सगळी बुक्स आहेत की नाही, तशी ह्या बुकमध्ये, ह्या बायबलमध्ये आपल्या मधल्या माणसाचे सर्व मेडिकल इलाज आहे. डिप्रेशन, ऑपरेशन, सप्रेशन, टेम्परेशन सगळं काढून टाकतो. घ्या, इसको खाओ, गोली खाओ, रोज खाओ, सुबह खाओ, दोपहर को खाओ, शाम को खाओ, खाते रहो, बलवान होते रहो. प्रोटीन घ्या, विटॅमिन घ्या, सगळं काही आहे इकडे. इकडे मोठे मोठे डबे ठेवले. बटणे काय? हालेलुया. करूया प्रार्थना. प्रभू मला सांभाळ, माझं हृदय राख, मला माझ्या डोळ्यावरती, हृदयावरती ताबा दे, मला विचारांवरती ताबा दे, मला मध्ये बलवान कर, मला मध्ये सुदृढ कर, मला मध्ये निरोगी कर. हालेलुया.